नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा आपण राहुल गांधींना भारतीय जनता पक्ष एवढा का घाबरतो. म्हणजे आता राहुल गांधींचा जो आक्रमकपणा आहे, मुद्देसूद भाषण आहे, तसंच त्यांचं जे शिक्षण आहे राहुल गांधींचं, प्रत्येक विषयावरती मत मांडणं, लोकांचा जो जनसंपर्क वाढत चाललेला आहे राहुल गांधीच्या बाजूने. तसंच लंडनमध्ये कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये मोठी गर्दी भारतीयांची झाली. तिथं पत्रकार परिषद झाली, भारत जोडो यात्रेसंदर्भात विविध विषयांवरती चर्चा. म्हणजे राहुल गांधींचा जो आक्रमकपणा आहे, आक्रमक बाणा आहे, यामुळं भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे कुठंतरी घाबरलेत, असं काहीच काँग्रेस पक्षाचं सुद्धा मत आहे. आणि तशी राजकीय चर्चा सुद्धा आहे सगळीकडे की बाबा भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी आता डोईजड होत चाललेले आहेत. राहुल गांधी शिकलेला माणूस एकीकडं आणि नरेंद्र मोदी हे अनपढ व्यक्ती, असं संजय सिंह असेल, काँग्रेस असेल, हे सगळेच लोक म्हणायला लागलेले आहेत की अनपढ़ राजा कुछ भी बोलता है, कुछ भी करता है और कुछ भी दिखाता है. म्हणजे अशा पद्धतीचं आता सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेलं आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. महाराष्ट्र असेल, भारत असेल, राहुल गांधी यांची आक्रमक भाष्यशैली लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जी आक्रमकपणाची जी भाषणं आहे, ती आक्रमकपणाचं जे विषय मांडणी आहे आणि प्रत्येक विषयावरती सडेतोड चर्चा करणं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनता पक्ष कुठंतरी हतबल झाला आणि घाबरलाय, असं आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय. 6 मार्च रोजी लंडनमध्ये पत्रकार परिषद राहुल गांधींची होती. त्या ठिकाणी पत्रकार प्रश्न विचारतात. म्हणजे लंडनमध्ये सुद्धा तिथल्या पत्रकारांना असं वाटतं की आता राहुल गांधींची जी आक्रमकता आहे ही वाढत चाललेली आहे आणि राहुल गांधींच्या मागं जनतेचं पाठबळ हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. एकापाठोपाठ एक राहुल गांधी नेहमी आरोप करत राहत आहेत आणि त्या प्रश्नाला उत्तर मात्र भारतीय जनता पक्षाकडून मिळत नाही. पुन्हा भारतीय जनता पक्ष हा हिंदू मुस्लिमवरती येऊन ठेपतो. लंडन असेल, अमेरिका असेल, इतर ठिकाणी गेल्यानंतर जे आमचे देशाचे पंतप्रधान कार्यक्रम घेत होते पूर्वी, त्यावेळी त्यांना जी गर्दी होत होती तेवढी प्रचंड गर्दी कोणालाच इतर, म्हणजे आपले भारताचे काही नागरिक इतर देशामध्ये राहिलात, तिथं गेल्यानंतर त्यांना कार्यक्रमाला बोलवलं जातं, तिथं सुद्धा पत्रकार परिषद ठेवली जाते, कार्यक्रम ठेवले जातात. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तसं आता राहुल गांधी परदेशामध्ये गेल्यानंतर जे नरेंद्र मोदीच्या मागं भारतातली माणसं इतर देशामध्ये यायची कार्यक्रमाला, तेवढी आता राहुल गांधींच्या पाठीशी सुद्धा लोक यायला लागलेले आहेत. त्याहून दुसरं, आता तिथं जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी बरेच खुलासे केले. त्याचबरोबर बघा, राहुल गांधी हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा प्रचंड असं आक्रमकतेनं प्रश्न मांडत आहेत. जसं आता की एपेस्टिन फाईल असेल, त्या एपेस्टिन फाईलवरती राहुल गांधी यांनी विविध प्रश्न विचारले, परंतु तिथं त्यांना ते प्रश्न सुद्धा विचारू दिले गेले नाहीत. त्यानंतर मात्र ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणला गेला. अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी जेवढ्या खासदारांच्या सह्या लागतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खासदारांच्या सह्या मात्र झाल्या. आता तो प्रस्ताव पारित होईल नाही होईल तो विषय पुढचा झाला, तो पारित झालाही नाही. परंतु लोकसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडणं हे सुद्धा गंभीर बाब आहे की आम्हाला बोलू दिलं जात नाही, आमच्या विरोधात, आमच्या अधिकारावरती गदा आणली जाते, अशा पद्धतीची आक्रमकता राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये मांडली. त्याचबरोबर राहुल गांधी यांचं खासदारकीच म्हणजे विशेष अधिकार हननाची नोटीस दिली होती. त्याचबरोबर जे दुबे म्हणून खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी तर अक्षरशः राहुल गांधी यांना बरखास्त करा असं एक विधेयक मांडलं गेलं. म्हणजे त्यांना निवडणूक सुद्धा लढवता येणार नाही अशा पद्धतीची काही वक्तव्य केली, विधेयक मांडू असं सुद्धा सांगितलं गेलं. आता राहुल गांधी
यांना मात्र भारतीय जनता पक्ष घाबरतोय हे पण तितकंच खरं आहे की आता अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या ह्याच्यावरती चहा पानावरती बहिष्कार टाकला गेला. आता ते साहजिकच आहे, कुठला जरी विरोधी पक्ष असला तरी तो सरकारच्या चहा पानावरती नेहमी बहिष्कार टाकत असतो. राज्याचा असू द्या, केंद्राचा असू द्या, कुठल्याही राज्यात विरोधी सरकार असू द्या, ते बहिष्कार टाकतच राहतं. परंतु जे राहुल गांधींनी जे आक्रमकतेचे मुद्दे मांडले, म्हणजे त्यामध्ये बघा, आता जवळचे तुम्हाला काही मुद्दे सांगतो. एपिस्टिन फाईल बद्दल त्यांनी मांडलं की त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव आलं गेलं. एपिस्टिन फाईल, त्याच्यावरती मुद्दे मांडले गेले. त्याच्या अगोदर भारत पाकिस्तान, म्हणजे पाकिस्ताननं जे आपल्या देशामध्ये येऊन काश्मीरमध्ये आपल्या काही फिराय गेलेल्या निरपराध लोकांना मारलं गेलं गोळ्या घालून, तर त्यानंतर ते अतिरेकी चलत चलत निघून गेले. त्यावरती सुद्धा आक्रमक असे प्रश्न विचारले. भारताने पाकिस्तानवरती हल्ला करावा अशासाठी सुद्धा सगळ्या काँग्रेसवासियांनी, सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. परंतु नरेंद्र मोदींनी असं काही केलं नाही. फक्त आपल्याला ते दाखवलं गेलं, ह्याव केलं त्याव केलं. परंतु नरेंद्र मोदींचा तिथल्या पंतप्रधानाला फोन गेला, तो सुद्धा बाहेर कॉल आला आणि त्यावरती सुद्धा मोठी अशी चर्चा झाली. हे सुद्धा सगळं राहुल गांधींनी मांडलं. त्यानंतर देशामध्ये जे विविध प्रश्न आहेत त्या सगळ्याच प्रश्नांवरती राहुल गांधी हे सडेतोड भाष्य करत आहेत. तसंच पंतप्रधान मोदींनी गॅस नालीवरती एक ढक्कन ले लो, ढक्कन में छेद करो, उसमें पाइप लगाओ, उससे गॅस आता है, उससे चाय बनाता है, वगैरे वगैरे सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा खिल्ली उडवली. त्यानंतर बघा, आपल्याकडे देशामध्ये गॅसचा पुरवठा कमी झालेला आहे. कमी पुरवठ्यामुळे अनेक हॉटेल्स बंद आहेत. तर अशी हॉटेल्स जी बंद झालेली आहेत, गॅसचा जो पुरवठ्याची अडचण निर्माण झालेली आहे, त्यावर सुद्धा राहुल गांधी यांनी भाष्य केलेलं आहे. नरेंद्र झाला सरेंडर, अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा काढल्या गेल्या. त्याचबरोबर अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे भारतानं, म्हणजे एपिस्टिन फाईल मुळे नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल केलं गेलं आणि त्या ब्लॅकमेलिंग मध्येच नरेंद्र मोदींनी अमेरिकेसोबत एक करार केला आणि तो करार म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेला आहे. म्हणजे अमेरिकेचा जो माल आहे तो आपल्या भारतामध्ये विक्रीसाठी येणार आहे, शेतीमाल. आता तो जर शेतीमाल भारतात विक्रीसाठी आला तर इथल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल नेमका जाणार कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या गोष्टीमुळेच देशभर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि जोरदार अशी आंदोलन निदर्शनं केली. नरेंद्र झाला सरेंडर म्हणून अशा पद्धतीची, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी हे आक्रमकपणे काम करतायत. म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे जी काही एखादी चुकीची दिसली की ती लगेच जनतेसमोर आणून मांडणं, अशा पद्धतीचं राहुल गांधी यांचं काम सुरू आहे. आणि यामुळं भारतीय जनता पक्ष हा व्यथित झालेला आहे आणि चिंतित झालेला आहे. भारतीय जनता पक्ष हा राहुल गांधींना घाबरायला लागलेला आहे. तर त्याची अनेक कारण आहे. बघा, भारतीय जनता पक्षानं सांगितलं होतं 2 कोटी रोजगारांना रोजगार मिळेल, स्किल डेव्हलप होईल, नवीन IIT कॉलेज, पण एकही काहीही झालेलं नाही याच्यामधलं. उलट भारताचे सगळे विमानतळ त्या अडाणी अंबानी यांना देण्यात आलेली आहेत. मोठे मोठे प्रोजेक्ट दिलेले आहेत, लाईट दिली, सगळं कोळसा वगैरे सगळं दिलं गेलेलं आहे. आणि या अशा काही कारणांमुळं राहुल गांधींनी हे सगळे आक्रमकपणे मुद्दे काढलेले आहेत, मुद्दे मांडलेले आहेत आक्रमकपणे. आणि ह्या गोष्टींमुळेच भारतीय जनता पक्षानं आता हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यावरती राजकारण करायला सुरुवात केलेलं आहे. आता हिंदू मुस्लिमचं राजकारण हे फार वेगळ्या दिशेला आता चाललेलं आहे, बटिंगे तो कटेंगे वगैरे वगैरे. परंतु हे फार काळ काही टिकणार नाही. जर भाजपनं विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं असतं तर मात्र काँग्रेस पक्ष हा 50 वर्ष तरी सत्तेत आला नसता. विकासाच्या मुद्द्यावरती राजकारणाने विकास जसं पाहिजे तसं डेव्हलप केलं असतं तर काँग्रेस पक्ष कधीही सत्तेत आला नसता. परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की जे काय भारतीय जनता पक्षानं सांगितलं होतं सत्तेत येण्यासाठी 2014ला, नेमकं त्याच्या सगळं उलट झालेलं. एकही प्रश्न भाजपनं सोडवला गेलेला नाही. उलट अमेरिकेसारख्या देशाला, म्हणजे जे इंदिरा गांधी अमेरिकेला ठणकावून सांगत होते की आमच्यात तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही, पाकिस्तानचे 2 तुकडे केले त्या काळामध्ये, बांगलादेश वेगळा केला होता, तशी परिस्थिती आमच्या पंतप्रधानामध्ये नाही. देशाचा पंतप्रधान हा दुबळा पंतप्रधान असं म्हटलं जाते. देशाचा पंतप्रधान 56 इंची छातीचा जे सांगितलं जात होतं त्यावरती सुद्धा टीका टिप्पणी व्हायला लागलेली आहे. आणि राहुल गांधी हे सगळे एक एक मुद्दा विसंबूतपणे मांडत आहेत. आणि यामुळंच भारतीय जनता पक्ष हा राहुल गांधींना
घाबरतोय असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.